नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ड्रायव्हर हा आनंदीला घेऊन तेथे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतच असतो. खूप उशीर झालेला असतो. शिर्के आता फोन करायला येतात आणि ड्रायव्हरला फोन करतात. तर ड्रायव्हर फोन उचलतो आणि काय झालं, केव्हापासून आता सगळेजण मालक साहेब वाट बघत आहे, कुठे राहिलात तुम्ही, आनंदी यांना घेऊन आलात की नाही. तेव्हा आता ड्रायव्हर म्हणतो की गाडी मी कार्यक्रमाच्या आतमध्ये घेऊन आलो. तर शिर्के म्हणतात की हो ठीक आहे, पोहोचा लवकर. ड्रायव्हर म्हणतो की ओके सर. आता आनंदी जेव्हा हे ऐकते तेव्हा तिला धक्काच बसतो. तेव्हा ते ड्रायव्हर काकांना पुन्हा विचारते की दादा, आपण मात्र आतमध्ये कार्यक्रमाच्या म्हणजे जवळ आलो का, पोहोचणार आहोत का. तेव्हा आता ड्रायव्हर काका म्हणतात की हो मालकीन साहेब, आपण पोहोचलो सुद्धा. तेव्हा आता आनंदी म्हणते की दादा हे बघा, मी गाडीच्या एकही पाऊल बाहेर टाकणार नाही. मी जर बाहेर उतरले तर मात्र मालक साहेबांची खूप मानहानी होईल, त्यामुळे अशा याच्यात मी बाहेर नाही पडू शकत असा अवतार घेऊन. तेवढ्यात आता शिर्के मात्र हे म्हणजे धावतच येतात आणि युगंधरला म्हणतात की मालक साहेब, ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट झाला, ते येतच आहे. आणि तेवढ्यात मात्र आता गाडी गेटच्या म्हणजे आतमध्ये येते, अगदी इव्हेंट जवळ. सगळेजण आता लगेच बाजूला होतात आणि बाजूला होऊन मात्र सगळेजण आता आनंदीची मुलाखत घ्यायला सगळे रिपोर्टर आता गाडीच्या कडेलाच येऊन उभे राहतात. आणि तेवढ्यात आता आनंदीला मात्र खूप आता वेगळंच फील होत असतं. काय करावं तेच तिला कळत नसतं. तिला खूप टेन्शन आलेलं असतं की गाडीच्या खाली कसं उतरायचं. तेव्हा तिला शिल्पाचं बोलणं आठवतं की मी खरंच तुझी वाट लावणार आहे, आता मात्र बघ काय होतं ते, आणि याच अवतारामध्ये मी तुला सोहळ्याला पाठवणार आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण आनंदीला बघण्यासाठी अगदी आतुरतेने बघत आहेत. सगळ्यांना असं होतं की आनंदी केव्हा गाडीच्या खाली उतरेल म्हणून. तेव्हा आता आनंदी खाली का उतरत नसेल सगळेजण पाहतच असतात. आणि आता तेवढ्या ड्रायव्हर आनंदीला म्हणतो की मालकीनबाई, अहो उतरा खाली, सगळेजण वाट बघत आहे, मी तुमचा दरवाजा उघडलेला आहे. त्यावरती आनंदी म्हणते की अहो हे बघा दादा, मी बाहेर नाही येऊ शकत, मला माझीच लाज वाटते हो, तुम्ही दरवाजा बंद करून घ्या बरं, मी बाहेर नाही येऊ शकत. तेव्हा आता ड्रायव्हर काका म्हणतात की अहो असं वेड्यासारखं का करतात तुम्ही, हे जर मालक साहेबांना समजलं तर मात्र ते जाम चिडतील, त्यांच्या इज्जतीचा आणि सोहळ्याचा सत्यानाश होईल. प्लीज तुम्ही गाडीच्या खाली उतरा बरं, सर्व मीडिया आणि कॅमेरा तुमच्याकडे बघत आहे, प्लीज हट्ट करू नका आणि गाडीच्या खाली उतरा. तेव्हा आता आनंदी म्हणते की अरे देवा, मी बाहेर नाही येऊ शकत, मी जर बाहेर आले तर, म्हणून आनंदीला फार टेन्शन येतं. तेव्हा आता युगंधर बघत असतो की आनंदी का गाडीच्या खाली उतरत नसेल, आणि शिर्के सुद्धा. युगंधर मनात म्हणतो की आता कारचा दरवाजा उघडून इतका वेळ झालेला आहे, आनंदी आतमध्ये अजून काय करते, आणि ड्रायव्हर सुद्धा अजूनपर्यंत तिकडेच उभा आहे, तो तरी काय करतो. मात्र आता युगंधर परत विचार करत आहे की आयुष्यामध्ये इतका काही आता मोठा कार्यक्रम आनंदीने कधी बघितला नसेल आणि हे मीडिया वगैरे म्हणून आता ते घाबरत असतील बहुतेक. अशा प्रसंगी मात्र आनंदीने एकटीने बाहेर येण्यापेक्षा मी स्वतः तिचा हात धरून तिला जर बाहेर आणलं तर तिचा आणखीनच आत्मविश्वास वाढेल. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर स्वतः मात्र आता आनंदीचा हात धरून तिला आता गाडीतून खाली उतरवायला येतो. आणि तेवढ्यात ड्रायव्हर काका बाजूला होतात आणि लगेच हात जोडून आता नमस्कार मालक साहेब म्हणून उभा राहतात. तेव्हा कुठे आता आनंदीला समजतं की मालक साहेब आलेले आहेत म्हणून. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे माई आता ते स्क्रीनवर कनेक्ट करत आहे आणि तेवढ्यात कनेक्ट होतं तर शिल्पा आणि आता ही धनश्री इकडे आपल्या रूममध्ये बसून बघत आहे मज्जा. आणि तेवढ्यात आता त्यांना स्क्रीनवर सगळं काही दिसायला सुरुवात होते. तर माई म्हणतात की झालं, कनेक्ट झालं, गाडीत बसलेली आहे, बहुतेक गाडीच्या खाली उतरत आहे. तेव्हा बापू म्हणतात की दाखव दाखव, सगळ्यांना आतुरता लागलेली असते की नक्की तिकडे काय होईल म्हणून. शिल्पा तर स्वतःची फार हसत असते. आणि तेवढ्यात आता आनंदी गाडीतून खाली उतरत असते. तेव्हा मात्र आता माईंना कनेक्ट झालेलं असतं. आता आनंदी आणि माई एकमेकींशी कनेक्टेड होतात. तेव्हा आनंदी गाडीच्या खाली उतरते. युगंधर आणि शिर्के पाहतच असतात की नक्की आता आनंदी ह्या ड्रेसमध्ये का आली असेल. आता सगळ्यांना मात्र हा प्रश्न पडलेला असतो. तर आनंदीला नक्की आता कुठे जायचं म्हणून आता माई तिकडून सांगतात की तू आता 4 पाऊल पुढे जा, म्हणून आनंदी 4 पाऊल पुढे येते. तेव्हा आता तेथे जमलेले जे काही इव्हेंटमधील लोक आहे आणि बायका एकमेकीमध्ये लगेच कुजबूज करायला सुरुवात करतात. आणि आता ही मीडियावाले सुद्धा आनंदीकडे बघतच असतात. सगळ्यांना एक प्रकारचा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघत असतो आणि इकडे मात्र आता शिल्पा आणि धनश्री मात्र खूप खुश होत हे सर्व बघत असतात. त्यांना फारच आनंद होतो. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधरला रागच येतो. युगंधर आता खाली मान घालतो आणि आनंदीच्या समोर येतो. आनंदीला आता वेगळंच वाटत असतं. ती मात्र आपलं जे काही उघडं अंग आहे तर ते झाकण्याचा प्रयत्न करत असते. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. ती पूर्णपणे आता स्तब्ध होऊन गेलेली असते, कारण तिला हे असले कपडे कधीही माहिती नसतात म्हणून ती आता घालायलाच तयार नसते. परंतु आता ही शिल्पाने जबरदस्ती केलेली असते, त्यासाठी तिला हे सर्व करावं लागतं. आता मात्र शिल्पा तिकडे बसून हसत असते.
माई आणि बापू सुद्धा आता जेव्हा आनंदीला ह्या वेशामध्ये बघतात तर त्यांना सुद्धा धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता युगंधर पुढे येतो। युगंधर विचारतो की आनंदी, अगं हे काय केलंस तू? असले कोणते कपडे तू घालून आलेली आहेस? मी तुला काय सांगितलं होतं आणि तू असं का केलंस? आणि तो आनंदीवर सगळ्यांच्या समोर रागवतो की मी तुला पारंपरिक पद्धतीने सगळं काही तयार होऊन येण्यासाठी सांगितलं होतं, अगदी स्पष्ट शब्दात बजावलं होतं की हा काही सोहळा आहे तर तो महाराष्ट्र शासनाचा पारंपरिक सोहळा आहे। तेव्हा आता शिल्पा तर फार हसत असते। हा सगळा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आहे, तू असल्या कपड्यात आणि ह्या अवतारामध्ये का आलीस असं रागानेच विचारतो। शिर्के सुद्धा आता खाली मान घालतात। सगळेजण आनंदीकडे बघत असतात आणि सगळ्यांना एक वेगळंच आता काहीतरी वाटत असतं आनंदीबद्दल। सगळेजण चर्चा करायला सुरुवात करतात आणि युगंधरला तर मात्र काय करावं तेच काही कळत नसतं, तो खाली मान घालतो। तेव्हा मात्र आता माई आणि बापू सुद्धा स्क्रीनवर हे सर्व ऐकत आहे आणि बघत आहे। तर आता युगंधर म्हणत असतो की आजच्या ह्या सोहळ्यामध्ये हा पुरस्कार फक्त मला एकट्याला नाही तर माझ्यासोबत तुला सुद्धा आता ह्या पुरस्कारासाठी उभं राहायचं होतं। आनंदी, आज तू माझा विश्वासघात केलास। तेव्हा आता आनंदी खूप रडत असते। माझ्या इब्रतीचा तू असाच निलाव काढला का? तेव्हा लगेच आता बायका लगेच काय कपडे, काय वागणं आणि काय तोरा असं मात्र आता म्हणून आनंदीची बेइज्जत करत असतात। आनंदी खाली मान घालून रडत असते। तेथे आलेले जे काही पाहुणे आहेत तर ते म्हणतात की हा सगळा काय प्रकार आहे आणि सगळेजण आनंदीला नाव ठेवत असतात की कोणते कपडे घालून आणि पारंपरिक ह्या आपल्या वेशभूषेचा अपमान करून ही मुलगी येथे आलेली आहे। तेव्हा युगंधर रागाने आनंदीकडे बघतो आणि तेवढ्यात आता दुसरी एक मॅडम निंबाळकरांची सून मात्र परंपरा राखण्याऐवजी पाश्चात्य कपड्यांचा तमाशा करत इथे येईल असं वाटलं नव्हतं, स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। अख्ख्या संस्कृतीची इने माती केलेली आहे म्हणून सगळ्या आता आलेल्या पाहुण्या तेथे आनंदीला नाव ठेवत असतात। शिल्पा मात्र हे सगळं काही बघून हसत असते। तेव्हा आता माई हे सर्व काही ऐकतात आणि बघतात तर माई म्हणतात की आता काय झालं असेल? युगंधर मात्र आनंदीवर इतका का चिडला असेल आणि सगळेजण आनंदीकडे मात्र असं रागात का बघतात? नक्की काहीतरी गडबड आहे। तेव्हा आता बापू म्हणतात की थांब थांब आपण टीव्हीवरती बघूयात। टीव्हीवरती मात्र हे सर्व लाईव्ह केल्यानंतर सगळं काही सोहळ्याचं स्पष्ट दिसेल, पण मात्र टीव्हीच्या स्क्रीनवरच बघूयात, चल लवकर चल। म्हणून माई आणि बापू बाहेर येतात आणि बाहेर आता धनश्री आणि आता ही शिल्पा मस्त तोऱ्यात हसूनच बघत असतात। तेवढ्यात दोघं आता जेव्हा टीव्हीवर बघतात आनंदीला तेव्हा त्यांना धक्काच बसलेला असतो आणि तेवढ्यात माई बघतात तर त्यांना धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। त्या म्हणतात की अहो हे काय कपडे घालून गेली आनंदी, आणि ती तर आता नऊवारी नेसून जाणार होती, दागदागिने घालून जाणार होती, हे सगळं तिने का केलं? हे वेस्टर्न कपडे घालून ती का आलीस? म्हणून माई रागाने शिल्पावर ओरडतात की शिल्पा केलंस ना, तुझी हिम्मतच कशी झाली? तुझी हिम्मतच कशी झाली स्वतःच्या भाऊजाईशी हे सर्व करण्याची? आनंदीला तू का फसवलं? अगं स्वतःची भाऊजाई होते याचा विचार करायला हवा होता, आपल्या भावाच्या इज्जतीचा प्रश्न होता आणि तिच्याबरोबर असा घाणेरडा खेळ करायला लाज कशी वाटली नाही तुला? अगं तिला हजारो लोकांसमोर मीडियासमोर असे कपडे घालून देताना मात्र लाज कशी वाटली नाही? हे सगळं तूच तिला जबरदस्तीने करायला सांगितलेलं आहे। म्हणून माई आता शिल्पावर फारच भडकलेल्या असतात। आई रागाने म्हणतात की अगं जनाची नाही तर मनाची बाळगायची होती ना, निंबाळकरांची सून म्हणून तेथे ती उभी राहणार होती, याचं जरा भान ठेवायला हवं होतं। स्वतःच्या अहंकाराने मात्र तू आंधळी झालेली आहेस, अजून किती तू तिला छेडणार आहेस? आणि तेवढ्यात तोऱ्यात मात्र आता हा विद्याधर तेथे येतो आणि तोऱ्यातच आलेला असतो। आता विद्याधरला बघून मात्र युगंधरला फारच राग येतो आणि आता मात्र युगंधर रागाने म्हणतो की हा येथे कशाला टपकला असेल? आणि तेवढ्यात आता विद्याधर लगेच आता म्हणतो की अरे देवा देवा देवा, हे तर मी काय बघतो? आनंदीकडे बघत म्हणत असतो। एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाच्या ह्या दिवशी आणि येथे ह्या सगळ्यांच्या समोर आनंदी वहिनी अशा कपड्यात कसं येऊ शकतात? असं मात्र आता विद्याधर तोऱ्यातच येथे बोलायला सुरुवात करतो, ते पण मुद्दाम। माई आणि बापू आता हे सगळेजण बघत असतात की विद्याधर तेथे गेलेला आहे म्हणून, आणि हे जे काही तू केलंस ना आनंदी, तर आमच्या निंबाळकर घराण्याची पूर्णपणे वाटच लावून टाकलेली आहे। म्हणून तो आता सगळ्यांच्या समोर मुद्दाम आनंदीला बोलत असतो। परत म्हणतो की नाही नाही, आता मात्र देवा, हे सगळं बघण्याच्या अगोदर माझे डोळे जाऊन मी आंधळ का झालो नसेल? आणि माझ्या दादाने मात्र आज घामाचा थेंबान थेंब काढून मात्र ही जी काही इज्जत त्याने कमवली होती आतापर्यंत सगळी तुझ्यामुळे धुळीस मिळाली। म्हणून विद्याधर आता अगदी तोऱ्यातच बोलत असतो। तेव्हा आता मुद्दाम तो मीडियासमोर तमाशा करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला तर असं वाटतं की निंबाळकरांसारा सगळ्यांची जायलाच हवी, म्हणजे युगंधरांची। आणि आनंदी बिचारी मात्र काही बोलत नसते, ती खाली मान घालून उभी असते। आणि तेवढ्याच शिर्के मात्र आता विद्याधरला म्हणतात की विद्याधर साहेब, अहो परिस्थिती काय आहे? परिस्थिती सांभाळण्याऐवजी मात्र तुम्ही मीडियासमोर आणखी निंबाळकरांची घालण्याचा का प्रयत्न करतात? का मात्र आता मुद्दाम असं बोलून ह्या मीडियावाल्यांना आणखीन तुम्ही आता बोलण्यासाठी हे देत आहे? परिस्थिती सावरून घ्यायला हवी, आणखीन का तुम्ही तिला असं ताणता? त्यावरती आता विद्याधर म्हणतो की काय बोलतात शिर्के, अहो परिस्थिती कशी सावरणार आहे बरं?
हे सगळं काही बघितल्यानंतर हे मीडिया आणि परत आता हात जोडत म्हणतो की नमस्कार मीडिया, आणि शिर्क्यांना परत म्हणतो की हे सगळं यांच्यासमोर कसं सावरायचं, ही तुमची मॅनेजमेंट आहे का, तुम्ही काही झोपा वगैरे काढत होतात का, काही पद्धत झाली का. आणि हे म्हणजे आता येथील कार्यक्रमाच्या ऑर्गनाईजचा आमच्या लाडक्या मंत्र्या साहेबांचा अगदी उघड उघड अपमान आहे. आणि निमंत्रण पत्रिकेत सुद्धा त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलेलं होतं या सोहळ्याचा जो काही ड्रेस आहे आणि जो काही लोक आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने असतो, जेणेकरून मात्र आता जगासमोर आपण आपली मोठी भव्य संस्कृती मांडू शकू. तेव्हा माई रागाने शिल्पाकडे बघत असतात. त्यांना खूप राग येत असतो, कारण हे सर्व लाईव्ह त्या बघत असतात. त्यांना आता खूपच राग येतो आणि विद्याधर आता मुद्दाम त्यानेच हे सर्व करणार आहे. आणि आता मात्र सगळ्यांच्या समोर आता इज्जत घालवणार सुद्धा तोच आहे. परत आनंदीकडे बघत म्हणतो की तरी सुद्धा मात्र आता हे सगळ्याचा विचार करायला हवा होताच. मालक साहेबांच्या बायकोला हे वेस्टर्न ड्रेस घालून येथे येण्याची काय गरज होती बरं. त्यामुळे नाही नाही हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही, काय हो की नाही मंडळी. तेव्हा आता सगळे आलेले पाहुणे आणि रिपोर्टर हे सगळेजण हो हो असं करतात. आणि विद्याधरचं आता जे बोलणं आहे तर ते आता लगेच ऐकण्यासाठी तयार होतात. आणि हे तुम्हाला पटत आहे का असं विचारतो. तेव्हा आता सगळेजण म्हणतात की नाही नाही आम्हाला हे अजिबात पटत नाही. आणि तेवढ्यात मात्र युगंधर खाली मान घालतो. आनंदीला मात्र आता काय करावं तेच काही कळत नसतं. आता आनंदी बिचारी पूर्णपणे आता ती अशी म्हणजे खाली मान घालून वेड्यासारखी झालेली असते. त्यानंतर आता विद्याधर दादाकडे घसरतो. दादाला म्हणतो की दादा, अरे तुला हे असे कार्यक्रमाला स्वतःच्या बायकोला मात्र ह्या अशा कपड्यात येथे आणून नक्की काय सिद्ध करायचं होतं बरं. नाही म्हणजे तुला ह्या कार्यक्रमाचा, आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि आमच्या मंत्री साहेबाचा अपमान करायचा होता का. मात्र आता शिल्पा हसून बघत असते आणि सगळेजण मात्र आता विद्याधरचं बोलणं मनावर घेतात. सगळ्यांना विद्याधरचं बोलणं पटत असतं आणि सगळेजण विद्याधरच्या बाजूने बोलायला सुरुवात करतात. आणि विद्याधर काही बोलायचं थांबतच नसतो आणि म्हणतो की काय रे दादा, तुला जगाला दाखवून द्यायचं असतं का की विद्याधर निंबाळकर मात्र कुठल्याही संस्कृतीला मात्र आणि नियमांना जुमानत नाही, हे दाखवायचं होतं का हे असं करून. आणि तेवढ्यात मात्र तेथे आलेले जे काही मंत्री साहेब आहेत तर ते म्हणतात की युगंधर निंबाळकर, आज मात्र तुमचे जे काही भाऊ आहे ते इथे जे काही बोलत आहे, विद्याधर आता निंबाळकर जे बोलतात ते सत्य आहे. अशा अवस्थेत मी तुमच्या पत्नीला मात्र ह्या मानाच्या मंचावर नाही घेऊन जाऊ शकत. तर विद्याधर म्हणतो की हो तेच ते, आणि मी तेच सांगतोय, कारण आनंदीला ते आपल्या मानाचा पुरस्कार घेण्यासाठी घेऊन जाऊ शकत नाही त्यांच्यासोबत. आणि तेवढ्यात आता तेथे आलेली एक मॅडम सुद्धा म्हणते की हो हे मला मान्य आहे, कारण सर हे बघा तुम्ही तुमच्या जो काही आता हा मानाचा पुरस्कार सोहळा आहे तर तो पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्यासोबत नाही घेऊन जाऊ शकत स्टेजवर. त्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला आत्ताच्या आत्ता घरी काढून द्या. त्यासाठीच म्हणजे तुमच्या निंबाळकर घराण्यासाठी हे योग्य असेल. तुमच्या निंबाळकर घराण्याची होणारी नाचक्की थांबेल. तेव्हा आता आनंदी बिचारी खाली मान घालून उभी असते. युगंधर मात्र अजूनपर्यंत काही बोलत नसतो. युगंधरला फारच राग आलेला असतो. आणि तेवढ्यात आता माई हे सर्व बघतात तर त्यांना आता धक्काच बसलेला असतो. आणि या शिल्पाचा इतका राग येतो, रागाने त्या आता शिल्पावर ओरडतात की शिल्पा का तू असं केलंस, का वागलीस, काय चूक होती का ते आनंदाची म्हणून तू तिच्याशी असं वागलीस. तेव्हा आता शिल्पा तोऱ्यातच उभी राहते आणि माईंना उत्तर देते की हो अगदी बरोबर बोललात तुम्ही माई. पुढे म्हणत आहे की माझ्या अहंकारापुढे आनंदीची उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही, पण तरी सुद्धा आता पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये तुम्ही तिला माझ्यासोबत चालायला लावलं का. पण आजच्या ह्या कार्यक्रमासाठी त्या 2 कवडीच्या मुलीला मी तयार करायचं का, कशासाठी मग सांगा ना तुम्ही की हे सर्व मी का करायचं होतं. आणि समोर आता म्हणते की जे काही तुम्हाला दिसत आहे ना समोर, आणि मला नेमकं तेच घडून आणायचं होतं, आणि म्हणून मात्र मी तिला पैठणी न नेसवता हा ड्रेस घालण्यासाठी भाग पाडला. माझी अजिबात इच्छा नाही की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ती मुलगी माझ्या भावाच्या शेजारी बायको म्हणून उभी राहावी, ही मला नाही चालणार, म्हणून मी असं केलेलं आहे. तेव्हा माई रागाने शिल्पाकडे बघत असतात. जोरात शिल्पा म्हणून ओरडतात. आणि आता मात्र येथे पुढे म्हणते की आता येथे असणारे सगळे काही VIP मंत्री वगैरे सगळे काही रिपोर्टर हे सगळेजण आता युगंधरवर असा काही दबाव आणतील, म्हणजे युगंधरला शेवटी आता आनंदीला ह्या कार्यक्रमामधून उकलून देण्याची वेळ येणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आनंदीची मात्र चिची होणार आहे. आज मात्र ती मान वर करून सुद्धा जगू शकणार नाही. आणि आता म्हणते की माई मी तुम्हाला म्हटलं होतं मला हेच हवं होतं. म्हणून आता माई रागाने तिच्याकडे बघतात तर धनश्री आणि शिल्पाला फारच आनंद होत असतो जे काही समोर घडत आहे ते बघू. आणि शिल्पा आता तोऱ्यातच म्हणते की शेवटी माई मी जिंकले. तेव्हा आता समोर दिसत आहे की युगंधर अजूनपर्यंत रागानेच आनंदीकडे बघतोय. आता काय करावं तेच काही कळत नसतं. आणि आनंदी बिचारी आता खाली मान घालून आपल्या अंगावर ते म्हणजे जे उघडे अंग आहे तर ते झाकत मात्र उभी असते. तोऱ्यातच शिल्पा पुन्हा आपल्या जागेवर आता सोप्यावर हे जे काही
काही आहे ते बघत बसलेले असते. आणि तेवढ्यात माई पुन्हा तिच्याकडे रागाने बघतात. माईंना इतका राग आलेला असतो, काय करावं हे शिल्पाचं तेच त्यांना काही कळत नसतं. आणि तेवढ्यात आता दुसरी एक बाई आता तेथे म्हणते की अशा अवतारात ही मुलगी एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. आणि तेवढ्यात दुसरी आता एक बाई म्हणते की बाई आपल्या परंपरेला कलंक लावणारी आहे. आणि तेवढ्यात दुसरी म्हणते की हो, आत्ताच्या आत्ता मात्र इला इथून जायला सांगा. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणतो की हो, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे, त्यांना आता इथून काढूनच दिलं पाहिजे. तेव्हा आता आनंदी रडतच खाली मान घालत म्हणते की मालक साहेब, मी इथून जाते. आणि हे बघा मालक साहेब, मी आणखीन जास्त वेळ जर इथे थांबले तर तुमच्या इब्रतीला डाग लागेल, मी इथून जाते असं म्हणते. तेव्हा आनंदीला आता खूप वाईट सुद्धा वाटलेलं असतं. तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं. युगंधर काही बोलत नसतो, तो शांत तिच्याकडे बघत आहे. धनश्रीला तर मात्र इकडे बघून सगळं आनंदच होत असतो. तेव्हा आता आनंदी जायला निघते, परंतु आता युगंधर तिचा हात धरतो आणि थांब आनंदी असं म्हणतो. तेव्हा मात्र आता लगेच सगळेजण पाहत असतात. आता मात्र सगळ्यांना म्हणजे शिल्पा आणि धनश्री मात्र बघतात. युगंधर रागवण्याऐवजी त्याने तर हात धरला आणि विद्याधर तर तोऱ्यातच बघत असतो. तेव्हा युगंधर सगळ्यांच्या समोर म्हणतो की आनंदी, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तेव्हा सगळेजण युगंधरकडे बघत आहे की युगंधर नक्की हे सर्व काय करत आहे. माईंना मात्र आता आनंद होतो, कारण युगंधरने मात्र सगळ्यांच्या समोर आनंदीचा हात धरलेला असतो, तिची साथ दिलेली असते. आणि तेवढ्यात मात्र आता ते मंत्री आहे तर ते आता युगंधरला म्हणतात की मालक साहेब, अहो हा कसला वेडेपण आहे, मी ह्या आनंदीला मात्र तुमच्या बायकोला अशा अवस्थेमध्ये ह्या मॉडर्न कपड्यामध्ये आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. तेव्हा आता सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. प्रत्येक जण म्हणतो की हो, नाही जाऊ शकत, नाही 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 जाऊ शकत. आता हे सगळं काही ऐकून युगंधर फारच जोरात ओरडतो की बास करा, आता सगळ्यांनी आपलं बोलायचं बंद करा. मागासपासून मी शांत उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांचे टोमणे मी ऐकतो असे आता रागाने उखळून बोलत असतो. आणि इथे प्रत्येक माणसाला मात्र आता माझ्या बायकोने जो काही घातलेला आहे तर तो गाऊन दिसतोय. तिचे उघडे खांदे सुद्धा त्या ड्रेसमुळे दिसतात. आणि आज मात्र ती हा ड्रेस घातलेला आहे म्हणून तुम्ही तिला संस्कृतीच्या विरोधात चाललेली आहे असं म्हणतात आणि परंपरेचा अपमान करणारी म्हणतात. तेव्हा आता युगंधरने सगळ्यांच्या समोर आनंदाची बाजू घेतलेली असते आणि माईंना फारच आनंद होतो. तेव्हा युगंधर खूप भडकलेला असतो. आनंदीला वाटेल तसं बोलणाऱ्या प्रत्येकाला तो उत्तर देतो. युगंधर मात्र आता सगळ्यांना म्हणतो की तुम्ही मात्र माझ्या बायकोला वेस्टर्न कपड्यामध्ये बघितलं, परंतु तरी सुद्धा तिने वेस्टर्न कपडे घातलेले आहेत. परंतु या वेस्टर्न कपड्याच्या आतमध्ये एक जी काही परंपरा आहे तर ती माझ्या बायकोने अजूनपर्यंत जपलेली आहे आणि ती मात्र तुम्हाला ती नाही दिसली. माझ्या बायकोने सगळे संस्कार जपून ठेवलेले आहेत. तेव्हा आता सगळेजण एकमेकांमध्ये कुजबूज सुरू करायला सुरुवात करतात. नक्की आता काय म्हणजे हिने आतमध्ये असं संस्कृती जपणारं काय घातलेलं आहे म्हणून सगळेजण पाहतात, एकमेकांना विचारत असतात. आता मात्र युगंधर पुढे म्हणतो की तुम्ही मात्र तिला वेस्टर्न कपड्यामध्येच बघितलं आणि नाव ठेवायला सुरुवात केली. आणि आता जो काही ड्रेस माझ्या आनंदीने घातलेला आहे तर ते गाऊनच्या आतमध्ये मात्र जे काही सन्मानाने घातलेलं मंगळसूत्र आहे ते तुम्ही नाही बघितलं. तेव्हा मात्र आता आनंदी रडत असते. तिला आपल्या युगंधरचा अगदी अभिमान वाटलेला असतो. तेव्हा माई तर आता हसायला सुरुवात करतात. शिल्पा तोऱ्यातच उभी राहते तर माई तिच्याकडे तोऱ्यातच बघत असतात, कारण शिल्पाची आता इतकं करून सुद्धा पूर्णपणे जिरलेली असते. कारण आज युगंधरने आपल्या आनंदीची लाज राखलेली असते आणि सगळ्यांना मात्र एक संस्कृतीचं अगदी जपणारं मंगळसूत्र दाखवलेलं असतं. आणि हे बघा आता युगंधर पुढे म्हणतो की तुम्हाला मात्र आता ह्या पायामध्ये तिने जे काही शँडल घातलेली आहे उंच उंच टाचाची ती मात्र दिसलीत, परंतु त्याच पायामध्ये हौशीने घातलेली ती जोडवी नाही दिसली. आता सगळेजण मात्र आनंदीकडे बघायला सुरुवात करतात, तिच्या पायांच्या बोटाकडे. तेव्हा आता युगंधर पुढे म्हणतो माझ्या पत्नीने आज परिस्थितीमुळे हे कपडे जरी घातलेले असेल तिने मात्र आपल्या मूल्यांची कधीही तडजोड केली नाही. तिने आपल्या संस्कारांची आणि परंपरेशी कधीही तडजोड नाही केलेली. ती आज सुद्धा तितकीच संस्कारी आहे आणि तितकीच निष्ठावान आहे. सगळं सांगून सुद्धा तुमच्या पोकळ मनाच्या अभिमानाला तिच्या जर इथे असण्याने जर खूप मोठा धक्का बसत असेल, तुम्हाला जर आनंदी इथे नकोच असेल तर मात्र मला अशा सन्मानाची अजिबात गरज नाही. तेव्हा आता युगंधरने मात्र आता सगळ्यांच्या समोर आपल्या आनंदीची संस्कृती जपलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की माझी आनंदी किती संस्कृतीवान आहे. तेव्हा आता तो म्हणतो की मला पुरस्काराची सुद्धा गरज नाही, केवळ आनंदीसाठी आनंदीला नाव ठेवलं म्हणून. तेव्हा आता आनंदी आपल्या मालक साहेबांकडे बघत असते आणि विद्याधरचा मात्र आता खूपच जळफाट होतो. त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. सगळेजण आता एकमेकांमध्ये कुजबूज करायला सुरुवात करतात की काय करायचं. आईंना मात्र फारच आनंद होतो. युगंधरने आनंदीची साथ दिलेली असते. आता शिल्पाचं तर आणखीन जळफाट होतो. युगंधर पुढे म्हणतो की कपडे फक्त शरीर झाकतात, संस्कार आणि आचार हे माणसाचे चरित्र ठरवतात. माझी पत्नी आज काही परिस्थितीमुळे जरी ह्या कपड्यामध्ये उभी असली, तिच्यावर असणारे जे काही निंबाळकर कुटुंबाचे संस्कार आहे एक सेकंद सुद्धा तिने सोडलेले नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या गोवल म्हणजे हा
पुरस्काराचा माझ्या सन्मानाचा, तर मी ह्या जगाला आज मात्र एक सांगू इच्छितो, आनंदी माझी अर्धांगिनी आहे आणि निंबाळकर घराण्याची लक्ष्मी आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पा तोऱ्यातच पाहत असते, परंतु माई आणि बापूंना फारच आनंद होतो, कारण आज युगंधरने आपल्या अर्धांगिनीचा म्हणजे सगळ्यांच्या समोर आज त्याने लाज राखलेली असते आणि सगळ्यांच्या समोर आज त्याने अगदी तोऱ्यात सांगितलेलं असते की आनंदी माझी अर्धांगिनी म्हणजे बायको आहे. आनंदीला खूपच छान वाटलेलं असतं. ती मनातून मात्र आपल्या मालक साहेबांना देवमाणूस मानत असते आणि आता पाहत असते आनंदीला आता काय म्हणजे इतकं करून सुद्धा युगंधर आपल्यावर रागवलेलं नाही. मालक साहेब आपल्या सगळ्यांच्या समोर इतका मात्र आता मोठ्याने जे काही आता हे कौतुक करत आहे त्याचा तिला खरंच अभिमान वाटतो. ती आपल्या आता युगंधरला अगदी अभिमानाने पाहत असते. युगंधर पुढे म्हणतो की ज्या सोहळ्यामध्ये माझ्या पत्नीच्या अस्मितेचा सन्मान जर होणार नसेल, तो पुरस्कार स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करणं आहे. असला पुरस्कार मला नकोय. मी आनंदीसाठी माझा पुरस्कार नाही स्वीकारू शकत आणि माझ्या पत्नीचा जर येथे अपमानच होत असेल तर मी सुद्धा आता पुरस्कार न स्वीकारता येथून जाणार आहे. आणि जर माझी पत्नी सन्मानाने मात्र ह्या सोहळ्यात आतमध्ये जाऊ शकत नसेल किंवा हा पुरस्कार आहे तर तो आत्ताच्या आत्ता मी धुडकावतो. मला असल्या पुरस्काराची गरज नाही. मला माझ्या अर्धांगिनीचा मान मोठा आहे, तिचा अभिमान जपणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मात्र आज युगंधरने सगळ्यांचे डोळे उघडवलेले असतात आनंदीची बाजू घेऊन. आणि शिल्पाचा तर इतका तोरा आता इतका जळफाट होत असतो आणि विद्याधरचा, कारण इतका प्लॅन करून सुद्धा आज युगंधरने आनंदीची साथ दिलेली आहे. हे सर्व बघून युगंधर म्हणतो की मला मात्र माझ्या बायकोच्या सन्मानापेक्षा या जगातील कोणताही पुरस्कार महत्त्वाचा आणि किंवा मोठा नाही. आता आनंदीला काही दिसत नसतं, पण तरी सुद्धा आता सर्व काही ती ऐकते आणि तिला मालक साहेबांच्या बद्दल इतकं छान वाटत असतं. ती आता आपल्या देव माणसाकडे अगदी महत्त्वाने म्हणजे अगदी प्रेमाने पाहत असते. जे काही आता हे आजूबाजूच्या बायका आणि आलेले पाहुणे वगैरे आहे तर ते एकमेकांमध्ये आता पुन्हा कुजबूज करायला सुरुवात करतात. युगंधरने शेवटी सगळ्यांची बोलती बंद केलेली असते. शिल्पाचा तर आता इकडे जळफाटच होत असतो की तिला असं वाटतं की आपण इतकं करून सुद्धा शेवटी ह्या युगंधरने जे करायचं होतं ते केलंच. तो तिच्यावर रागवला नाही, पण त्याने आता तिचा सगळ्यांच्या समोर सन्मान राखला. म्हणून आता माई आणि बापू शिल्पाच्या नाकावर टिचून हसत असतात. त्यांना फारच आनंद झालेला असतो. आणि इकडे विद्याधरचा तर आता इतका पूर्णपणे तोराच खाली चढलेला असतो, कारण मगाशी खूप तोऱ्यात बोलत होता, पण आज युगंधरने एका शब्दात त्याची बोलती बंद केलेली असते. शिर्केंना फारच आनंद होतो. शिर्के मात्र आता आपल्या आनंदी आणि मालक साहेबांकडे खुश होत बघत असतो. तेव्हा आनंदी मालक साहेबांकडेच पाहत असते. पण युगंधरने ओळखलेलं असतं की हे सर्व आता शिल्पाताईनेच आनंदीला मुद्दाम करण्यासाठी सांगितलेलं असेल, ते पण जबरदस्तीने. म्हणून आनंदीने अशा कपडेमध्ये तिला यावं लागलं. आता युगंधर सगळं काही स्पष्ट करून देतो. तर शेवटी आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता तेथूनच आता तो शिल्पाला फोन करतो आणि शिल्पाला म्हणतो की शिल्पाताई तू आत्ताच्या आत्ता मात्र आता तिथून सामानाचे गाठोडे बांधायचं, कारण आनंदीला तो गाऊन घालण्यासाठी तू सांगितलेला आहे, तू तिला असं तयार केलंस, त्यामुळे आता मी घरी येतो आणि तुझ्या सामानाचे गाठोडे बांधून तुला काढून देतो. तेव्हा आता शिल्पाला तर धक्काच बसलेला असतो. शिल्पा मात्र खूप रागावते. त्यानंतर आता इकडे आनंदीच्या अंगावर मात्र तो आपली शाल टाकतो आणि आनंदीला फारच आनंद होतो. त्यानंतर मात्र आता मालक साहेबांना काही प्रश्न विचारले जातात, तर मालक साहेबांना काही अडखळत उत्तर देता येत नसतात. तेव्हा आनंदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देते आणि तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघतच असतो. तेव्हा पुरस्कार सोहळ्यासाठी आता तो आनंदीला म्हणतो की चल आनंदी, आणि तेवढ्यात आनंदीचा शँडेलमधून पाय घसरतो, कारण तिला असं शँडेलमध्ये उंच टाचाच्या चालता येत नसतं आणि त्याच वेळेस ती पडणार खाली. तोच लगेच युगंधर मात्र आता तिला धरतो आणि तिला धरून मात्र आता तो तिच्याकडे बघत असतो. दोघंही स्टेजवर एकमेकांच्या मिठीत येतात आणि सगळेजण मात्र आता त्यांना टाळ्या वाजवतात. तेव्हा दोघंही खूप छान दिसत असतात. युगंधरने आनंदीचा हात धरून तिला सावरलेलं असतं आणि आपल्या मिठीत ओढलेलं असतं. मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.